हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदम माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल असा डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला ब्लाउज पीस आहे. याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे. रुंदी आपण टोटल इथं 10 घेतलेली आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. गळा रुंदी आपण इथं 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. तर बघू शकता 2.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची उंची आपण इथं 10 घेणार आहोत. 10 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला अशा प्रकारे रेष मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं मार्किंग करून घेणार आहोत. एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा आकार आपण इथं आतल्या साईडला गोलाकार मध्ये देणार आहोत. त्यानंतर गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं एक टोपणच्या साहाय्याने अर्धा गोल आकार आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं बाहेरच्या साईडला पण आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे गोलाकार मध्ये अर्धा. त्यानंतर आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. जिथं आपण मार्किंग केलेले आहे त्यावर कॅनव्हास पेपर ठेवून आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर अस्तरवर कसं मार्किंग आपण करून घेतलेलं आहे तसंच आपल्याला इथं कॅनव्हास पेपरवर मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याचा पूर्ण. तर बघू शकता कॅनव्हास पेपरवर आपण इथं आतला जो गळा आहे इथं मार्किंग करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडला पण अशाच प्रकारे ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता तर बघू शकता बाहेरच्या साईडला पण आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कॅनव्हास पेपर जे आहे डबल फोल्ड करून अशा प्रकारे बाहेरच्या साईडला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. अस्तर ठेवायचं आहे. अस्तरवरती आपल्याला इथं कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे सेंटर मध्ये गळ्याच्या. त्यानंतर कॅनव्हास पेपर अस्तर ब्लाऊजला इथं पिन लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. त्यानंतर जिथं आपण अर्धा गोल आकार दिलेला आहे तिथं आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. पूर्ण गळ्याच्या साईडला अगदी व्यवस्थित इथं टिप मारून घ्यायचा आहे म्हणजे आपली फिनिशिंग जी आहे छान आली पाहिजे. जसं आपण कॅनव्हास पेपरवर मार्किंग करून घेतलेलं आहे तसंच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित टिप आपली थोडी जरी चुकली तर आपली फिनिशिंग चुकेल. अगदी सावकाशपणे आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं जसं टिप मारून घेतलेलं आहे तशाच प्रकारे आपल्याला इथं कपडा जो आहे कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता जशा प्रकारे आपण इथं मार्किंग करून टिप मारून घेतलेले आहे तशाच प्रकारे आपल्याला इथं कटिंग करायची आहे. आतला जो गळ्याचा भाग आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं छोटे छोटे गळ्याला कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपला गळा जो आहे व्यवस्थित पलटून आला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे ब्लाऊज आणि अस्तर आपण आता पलटून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ब्लाऊजच्या साईडला पूर्ण इथं दाब टिप मारून घेऊया. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे वरच्या साईडला.
तर बघू शकता पूर्ण आपण इथं दाब टीप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. तर दोन्ही साईडला आपण इथं टक्स जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण ब्लाऊजचा जो गळा आहे तो तयार केलेला आहे. आता डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी जो आपण अगोदर कॅनव्हास पेपर कट केला तो साईडचा एक्स्ट्रा कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे आपल्याला इथं. त्यानंतर आपल्याला इथं एक्स्ट्रा कॅनव्हास पेपर घेऊन आपल्याला इथं साईडचा थोडा एक्स्ट्रा ठेवून आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता दुसरा आपण कॅनव्हास पेपर घेऊन इथं एक्स्ट्रा साईडला 1.5 इंच मार्किंग करून आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा जितका आकार आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचा आहे अगोदरचा कॅनव्हास पेपर ठेवून. तर बघू शकता अशा प्रकारे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडला आपल्याला इथं दुसऱ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे. तर कपड्याच्या वरच्या साईडला कॅनव्हास पेपर ठेवून आपल्याला इथं साईडला पिन लावून आपल्याला इथं गळ्याचं जसा मार्किंग केलेलं आपल्या गोलाकारामध्ये तिथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला पूर्ण टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो आतला कपडा आहे आपल्याला गोलाकार शेप मध्ये कट करून घ्यायचा आहे इथं. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कट करून घेतलेला आहे. आता साईडला छोटे छोटे कट्स मारून घेऊया. तर कॅनव्हास पेपर आणि आपल्याला इथं कापड जो आहे पलटून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर जो बाहेरचा साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर गोलाकार जो पट्टी आपण बनवलेले आहे त्याला आता आपल्याला इथं पायपिंग लावून घ्यायचं आहे. पायपिंग बनवण्यासाठी ब्लाउजचा कपडा घेतलेला आहे 1.5 इंचाचा. अशा प्रकारे आपण पट्टीवर ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण गोलाकार मध्ये. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टी जे लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला कापड जो आहे आतल्या साईडला फोल्ड करून इथं पायपिंग बनवायचं आहे आपल्याला इथं वरच्या साईडला. अशा प्रकारे आपण छोटी पायपिंग बनवून टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता पूर्ण आपण इथं गोलाकार मध्ये गळ्याला इथं पायपिंग जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. अशा प्रकारे ठेवून आपल्याला इथं अगदी व्यवस्थित इथं गळ्याला ठेवून इथं टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला आपल्याला इथं. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ठेवून टिप मारून घेणार आहोत पूर्ण साईडला. तुम्हाला पण ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला नवनवीन ब्लाऊजचे डिझाईन शिकायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज आपले व्हिडिओ बघत चला. आपला जो गळा आहे आपल्याला अगदी व्यवस्थित ठेवून टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण ब्लाऊजचा जो डिझाईन आहे अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर असा तयार केलेला आहे आपल्या. त्यानंतर गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं व्हाईट मोती लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो गळा आहे अजून नवीन लुक दिसेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं एक एक करून मोती लावून घेणार आहोत. तर आपला ब्लाऊजचा गळा जो आहे अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर असा तयार झालेला आहे. बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो. तर गोल गळ्यावर अशी डिझाईन एकदा नक्की ट्राय करा नवीन लुक मध्ये. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.